आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 10 वर्षाआधी कधी आपल्याला असा विचार करत नव्हतो आपण की माझ्या बाजूला बसणार हा कुठल्या जाती धर्माचा आहे, हा कुठला आहे. पण दुर्दैवाने या 10 वर्षामध्ये आपल्याला विचार करायला लावणारी मंडळी ही आपल्या समोर आलेली आहे. आज अनेक लोकांच्यावर अन्याय होतो. आज ज्या पद्धतीने जाती धर्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो, मगाशी आपण उल्लेख केला, पण माझं उलटं मत आहे, जुडेंगे तो जितेंगे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. या दिंडनिर्लीला नेहमीच आम्हा सगळ्यांना तळाचा फोडावानी जपलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दिंडनिर्लीचं सगळं किल्ला शाबूत ठेवा, बाकीची इलेक्शन कशी काढायची ते आम्ही बघतो. आज ऋतुराज पाटीलचं 2 नंबरला जरी नाव असलं तर 1 नंबरचं काम करायला मी कुठेही कमी पडणार नाही. आज मला बरेच जण त्या ठिकाणी सांगतात की आपल्यावर टीका केली जाते, बरेच सभेमध्ये असं बोललं जातं तसं बोललं जातं. मी नेहमी सांगत होतो की त्यांची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण चांगलं काम करायला या क्षेत्रामध्ये आलोय. मी जर त्यांच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवली तर कदाचित मी या 5 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटेल ह्या फक्त टीका करतोय. लोकसभेमध्ये अवधूतजी आता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं वारं दाखवलेलं आहे, पण मी यांना आवर्जून या ठिकाणी सांगतो की लोकसभेमध्ये वारं जरी असलं तरी या विधानसभेमध्ये वादळ येणारे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या दिवशी आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेबांची आठवण मला होती. ते नेहमी मला सांगायचे, ते आम्ही सभागृहामध्ये एकत्र बसायचं, ते नेहमी मला मार्गदर्शन करायचे. पण ते दिंडनिर्लीचं नाव कधी न घेता विसरले नाहीत. ते नेहमी उल्लेख करायचे की दिंडनिर्लीने देखील त्यांच्या काळामध्ये त्यांना जो आधार दिला तोच आधार ऋतुराज तुला दिलेला आहे, तेव्हा आपल्या गावाला कधी विसरू नकोस हे नेहमी त्या ठिकाणी सांगायचे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पण या 5 वर्षामधली एक मोठी सभा ही म्हणावीच लागेल, हे मला आज या ठिकाणी कबूल करावं लागेल. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दिंडनिर्ली म्हणलं तर आदरणीय बंटी साहेबांचं एक जवळचं गाव म्हणून ओळखलं जातं, बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका कोणी स्वीकारली असेल, ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल, ते इथं बसणाऱ्या प्रत्येक माता भगिनी, वडीलधाऱ्यांनी, तरुण सहकार्यांनी केलं, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही जरा शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरला बॅटिंग करायचं काम आम्ही करणारच आहे. त्यामुळे आता 60-70 पर्यंत रन तुम्ही आणून ठेवलेले आहेत. आता शेवटचे जे काही रन राहिले त्याला 4-6 मध्ये आम्हाला पुढे मारावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही फिल्डिंग टाईट ठेवा, बॅटिंग करायचं काम आम्ही करणारच आहे. कोविड नंतर 2.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं आणि हे सगळं काम करत असताना सातत्यानं आम्ही सगळे निधी आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यामागे होता, म्हणून निश्चितपणे निधी आणण्यामध्ये आपण कुठं कमी पडलो नाही. आपल्या गावाला मला वाटते जवळजवळ 9 कोटीच्या आसपास हा निधी आपण आणला आणि मग विविध कामं ही आपल्या गावामध्ये आपण करू शकलो. मग राज्यामध्ये चाललेलं वातावरण हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. एका बाजूला बदलापूर सारखं प्रकरण या ठिकाणी घडतं. एक आई तिथं 14 तास त्या डिव्हिजन मध्ये बसती, त्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याचं कंप्लेंट घ्यायला या ठिकाणी पुढे येत नाही, ह्याचं उत्तर या ठिकाणी सरकार देत नाही. लोकसभेमध्ये अवधूतजी आता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं वारं दाखवलेलं आहे, पण मी यांना आवर्जून या ठिकाणी सांगतो की लोकसभेमध्ये वारं जरी असलं तरी या विधानसभेमध्ये वादळ येणारे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 10 वर्षाआधी कधी आपल्याला असा विचार करत नव्हतो आपण की माझ्या बाजूला बसणार हा कुठल्या जाती धर्माचा आहे, हा कुठला आहे. पण दुर्दैवाने या 10 वर्षामध्ये आपल्याला विचार करायला लावणारी मंडळी ही आपल्या समोर आलेली आहे. आज अनेक लोकांच्यावर अन्याय होतो. आज ज्या पद्धतीने जाती धर्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो, मगाशी आपण उल्लेख केला, पण माझं उलटं मत आहे, जुडेंगे तो जितेंगे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपण या खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकसंघ होऊन या ठिकाणी निवडणूक लढली पाहिजे. मगाशी अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत केल्यानंतर खांद्यावर उचलून मला इथं आणलं. हे जीवाभावाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काय कष्ट करतात ह्याची जाण ऋतुराज पाटीलला आहे. विरोधक काय बोलत असतील, ते काय टीका करत असतील, त्यांच्याबद्दल फार विचार करायचा नाही. पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आयुष्यभर ऋतुराज पाटील ताकदीने त्यांच्या मागे उभा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जे जीवाचं रान या ठिकाणी करता हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकणार नाही.
आज मला बरेच जण त्या ठिकाणी सांगतात की आपल्यावर टीका केली जाते, बरेच सभेमध्ये असं बोललं जातं तसं बोललं जातं. मी नेहमी सांगत असतो की त्यांची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण चांगलं काम करायला या क्षेत्रामध्ये आलोय. मी जर त्यांच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवली तर कदाचित मी या 5 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटेल ह्या फक्त टीका करतोय. आपण चांगले विचार मांडायचे आहेत. दिंडनेरलीचा इतिहास मोठा आहे. या दिंडनेरलीला नेहमीच आम्हा सगळ्यांना तळाचा फोडावानी जपलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दिंडनेरलीचं सगळं किल्ला शाबूत ठेवा. बाकीची इलेक्शन कशी काढायची आहे ते आम्ही बघतो. त्यामुळं तुम्ही निश्चितपणे मला खात्री आहे आजच्या या माध्यमातून आपलं गाव हे नेहमीच आदरणीय बंटी साहेबांच्या पाठीशी राहिलेलं आहे. आम्हा सगळ्यांना ताकद दिलेली आहे. तुम्ही कुठंच कमी पडलेला नाही आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने आदरणीय बंटी साहेबांना तुम्ही ताकद दिली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आज आपण ही निवडणूक फक्त ऋतुराज पाटील जिंकणार नाही, इथं फक्त ऋतुराज पाटील आमदार होणार नाही तर तुम्ही देखील आमदार होणार आहात हे आपल्याला या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दाखवून द्यायचं. आजच्या दिवशी आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेबांची आठवण मला होती. ते नेहमी मला सांगायचे, ते आम्ही सभागृहामध्ये एकत्र बसायचं, ते नेहमी मला मार्गदर्शन करायचे. पण ते दिंडनेरलीचं नाव कधी न घेता विसरले नाहीत. ते नेहमी उल्लेख करायचे की दिंडनेरलीने देखील त्यांच्या काळामध्ये त्यांना जो आधार दिला तोच आधार ऋतुराज तुला दिलेला आहे, तेव्हा आपल्या गावाला कधी विसरू नकोस हे नेहमी त्या ठिकाणी सांगायचे. आज ऋतुराज पाटीलचं 2 नंबरला जरी नाव असलं तर 1 नंबरचं काम करायला मी कुठेही कमी पडणार नाही. मी एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो. आज आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यायला इथं आलात याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता बंटी साहेबांना आपण मोठ्या पदावर पाठवायचं ना, तेव्हा गाव आता आपण सांभाळलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.